मागच्या पिरियडला आपण velocity, displacement आणि acceleration of the particle performing linear simple harmonic motion याचे डेरिवेशन आपण पाहिले. त्या डेरिवेशन मध्ये आपण डिस्प्लेसमेंट ची व्हॅल्यू काढली x a sin of omega t plus phi. बरोबर. Velocity v equal to plus minus omega into under root of a square minus x square and acceleration a equal to minus omega square x. असे तीन डेरिवेशन आपण मागच्या पिरियडला डिस्कस केले आणि हे तिन्ही डिराइव्ह सुद्धा केले. जो पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्याची व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट याचे तिघांचे तीन डेरिवेशन मागच्या पिरियडला आपण पाहिले. त्यानंतर आता आपल्याला व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन, मी डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला घेतला आणि डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म्युल्यावरून नेहमी व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनचा एक साइन आणि कॉस मध्ये म्हणजे सायनोसाइडल फंक्शन मध्ये म्हणजे हार्मोनिक फंक्शन मध्ये त्याचे इक्वेशन दुसऱ्या फॉर्म मध्ये सुद्धा काढू शकतो. जसं की मी जर म्हणलं की दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल x a sin of omega t plus phi, याच्यामध्ये आपण असं सांगितलं की omega t plus phi it is called as phase of SHM. x is called displacement of the particle, a is called amplitude of the SHM. बरोबर आहे. आता याच्यामध्ये नाव डिफरन्शिएट दिस इक्वेशन, मी काय म्हणलं डिफरन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू हे डिफरन्शिएशनचा भाग आहे. म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये डिफरन्शिएशन डिफरन्शियल आपण डिफरॅक्ट तुम्ही पाहणार म्हणजे काय म्हणतात त्याला इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन सॉरी. सो डिफरन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम या इक्वेशनला मला काय करायचं डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट करायचं म्हणजे याची व्हॅल्यू असते d by dx by dt म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिफरन्शिएट करणं म्हणजे d by dt ने मल्टिप्लाय करणं सरळ सरळ. बरोबर आहे. डिफरन्शिएटिंग बोथ साइड, दोन्ही साइडला मला d by dt ने डिफरन्शिएट करायचं. इथे x होतं तर d by dt ने मी मल्टिप्लाय केलं म्हणजे dx by dt इज इक्वल्स टू हियर d by dt into a sin of omega t plus phi. अशा प्रकारचं हे इक्वेशन तिथे तयार होईल. बरोबर. मग मी आता याला डिफरन्शिएशन केलं तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. याला काय म्हणणार व्हेलॉसिटी म्हणणार. हा कॉन्स्टंट आहे a, हे बाहेर घेणार, बाहेर घेतल्यानंतर d by dt into sin of omega t plus phi. अशा प्रकारचं हे इक्वेशन तयार. बरोबर आहे. आता इथे मला याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे डिफरन्शिएशनचा. इथे फॉर्म्युला अप्लाय करत असताना लक्षात घ्या डिफरन्शिएशन d by dt of sin t असा एक फॉर्म्युला असतो. इथे मी t मध्ये सांगितलं, मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही x मध्ये शिकता म्हणजे d by dx of sin x असं. तर याचं डिफरन्शिएशन असते cos t. sin t इज चा फॉर्म्युला आहे cos t. जर याला d by dt जर तुम्ही लावलं तर ह्या डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला लक्षात घ्या. ऍक्च्युली d by dx into sin x is equals to cos x हा x मध्ये असतो. तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये याला x मध्ये शिकता. सो x इज रिप्लेस बाय t. बरोबर आहे. तशाच प्रकारे हा फॉर्म्युला तुम्ही इथे वापरायचा आहे. बरोबर आहे. मग हा वापरत असताना इथे t नसून इथे हियर मल्टिप्लाय बाय ओमेगा. जर फॉर एक्झाम्पल हा जर फॉर्म्युला मी असा केला d by dx of sin 2x, समजा 2 कॉन्स्टंट सपोज. बरोबर आहे. तर याचा फॉर्म्युला असतो sin 2x इंटिग्रेशन डिफरन्शिएशन झालं cos 2x, पण हा मल्टिप्लाय बाय 2 इथे तुम्हाला घ्यावं लागतं म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ 2x मल्टी इंटू करावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे याचा फॉर्म्युला तयार होतो 2 cos 2x. काय फॉर्म्युला तयार होतो 2 cos 2x अशा पद्धतीनं. तशाच पद्धतीनं हा इथे फाय आहे तर फाय कॉन्स्टंट असतो तर याला आपण याला फक्त अँगल मध्येच घ्यायचे पण इंटू हा फॉर्म्युला 0 होत असते. तर साधारणतः तुम्ही एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला हे फॉर्म्युले शिकायचे आहे पण इथे तुम्हाला एक फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा आहे. तो एक फॉर्म्युला लक्षात घ्या. डिटेल तुम्हाला याच्यात नंतर कळेल. बरोबर आहे. फॉर्म्युला असा आहे की d by dt काय म्हणलं मी d by dt of sin of omega t plus phi. बरोबर आहे. याचा आन्सर बरोबर याचा आन्सर मी तुम्हाला सांगणार आहे. याचं काय मी काय म्हणणार d by dt of sin omega t याचा आन्सर काय तर याचा आन्सर असते cos of omega t plus phi. बरोबर. हे असंच अँगल साइनचं कन्वर्शन कॉस मध्ये होईल आणि हियर मल्टिप्लाय बाय ओमेगा. कशात मल्टिप्लाय करायचं ओमेगा. म्हणजे याचा आन्सर झाला ओमेगा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. हा एक फॉर्म्युला इथे लक्षात ठेवा d by dt ऑफ दिस लाईक दॅट d by dt ऑफ साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. राईट लक्षात सगळ्यांच्या. तर हा फॉर्म्युला आहे
डिफरन्शिएशनचा. तर डी बाय डी टी ऑफ साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय इज रिप्लेस बाय ओमेगा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी प्लस पाय. म्हणजे मला याला रिप्लेस करायचं, म्हणजे डी बाय डी टीचा मला फॉर्म्युला लावून याचा आन्सर मला याच्या जागेवर लिहायचं. बरोबर आहे. मग हे जर आन्सर मी लिहिलं तर व्हेलॉसिटी ॲज इट इज इक्वल्स टू ए डी बाय डी टी ऑफ साइन ओमेगा टी प्लस पाय. मी याच्या जागेवर काय ठेवणार, हा ओमेगा ॲज इट इज, बरोबर आहे, इंटू काय कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे हे तुम्ही फॉर्म्युला सॉल्व्ह केला डिफरन्शिएशनचा. दिस इज कॉल्ड एज द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल पर. म्हणजे डिस्प्लेसमेंट घेऊन तुम्ही परत एक व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला हा साइन मध्ये हा कॉस मध्ये तयार कॉस मध्ये झाला. म्हणजे डिस्प्लेसमेंटून व्हेलॉसिटी काढू शकतो का, कारण द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीला जर विथ रिस्पेक्ट टू टाइमला डिफरन्शिएट केलं तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. मला डिस्प्लेसमेंट जर माहित असेल तर मी व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म्युला. तर हे डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म्युलावर मला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करा. बरोबर आहे, म्हणजे अशा पद्धतीने. तर हे कॅल्क्युलेट करत असताना मी परत तुम्हाला ह्या गोष्टी एक्सप्लेन करून परत रिपीट करून सांगतो की कशा पद्धतीने. बरोबर, हे करत असताना नाउ वी नो दॅट द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज गिव्हन बाय. बरोबर, डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज इक्वल टू एक्स इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. हा फॉर्म्युला आहे. नाउ मी याला म्हणणार डिफरन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर, टाइम याला काय करा, डिफरन्शिएशन करा. हा पॉइंट तुमच्यासाठी महत्वाचा आहे. मग या इक्वेशनला मला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट म्हणजे मल्टिप्लाय बाय बोथ साइड बाय डी बाय डी टी. दोन्ही साइडला डी बाय डी टी काय करा, मल्टिप्लाय. डिफरन्शिएशन नावाच्या चॅप्टर मध्ये तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिटेल पाहणार आहात, त्यामुळे ते तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजणार आहेत. फक्त आपल्याला एकच फॉर्म्युला इथे नवीन पाहायचा आहे. एका फॉर्म्युल्यासाठी डिफरन्शिएशन मध्ये आपण जास्त वेळ घालणार. फक्त तुम्हाला सांगणार की डिफरन्शिएशनचा या फॉर्म्युल्याला तुम्ही असं असं याचा आन्सर असं असेल, म्हणजे याला या पद्धतीने रिप्लेस करा फॉर्म्युला. एवढं. मग मी या इथे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मी लिहिणार. याला मी विथ रिस्पेक्ट टू टाइम काय करणार, डिफरन्शिएट करणार. म्हणजे एक्स ला मी dx बाय dt म्हणणार. बरोबर आहे. इकडे मी डी बाय dt ने काय करणार, मल्टिप्लाय करणार. ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे. मग dx बाय dt म्हणजे व्हेलॉसिटी v. बरोबर आहे. हा ए मी बाहेर काढणार तर डी बाय dt इथे काय राहिलं, साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय अशा प्रकारचा हा फॉर्म्युला असणार. मग हा फॉर्म्युला या फॉर्म्युला नवीन फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्याचा आन्सर मी इथे फॉर्म्युला लिहून लिहितो डी बाय डी टी ऑफ साइन ओमेगा टी प्लस फाय. याचा आन्सर असते ओमेगा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. अशा प्रकारे याचा आन्सर असते. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला इथे वापरायचा. बरोबर आहे. म्हणजे मी काय करणार, डी बाय डी टी ऑफ साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय याच्या जागेवर मी ही व्हॅल्यू इथे रिप्लेस करणार. म्हणजे इथे ही गोष्ट मी रिप्लेस करणार. मग काय सांगा हा फॉर्म्युला परत, व्हेलॉसिटी v इज इक्वल्स टू ए ॲज इट इज. याला रिप्लेस करा यानं. बरोबर, काय राहील, ओमेगा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. बरोबर आहे. हा व्हेलॉसिटी. आता मी हेच व्हेलॉसिटीचं इक्वेशन मी परत घेणार. व्हेलॉसिटीचं इक्वेशन परत घेणार. नाउ डिफरन्शिएट अगेन दिस व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम अँड वी गेट ऍक्सेलरेशन. मला काय मिळणार, ऍक्सेलरेशन नावाचा पार्ट. सर हे फॉर्म्युला लक्षात ठेव. सर्वजण हे फॉर्म्युला लक्षात ठेवतील. v इज इक्वल्स टू ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. लक्षात आलं सगळ्यांच्या. नाउ आता हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात घ्या. नाउ नेक्स्ट स्टेप. सो व्हॉट इज व्हेलॉसिटी? व्हॉट इज व्हेलॉसिटी? v इक्वल टू ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. हे आपण आताच काढलं. आता मी काय करणार, या इक्वेशनला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम याला मी अगेन विथ रिस्पेक्ट टू टाइम काय करणार, डिफरन्शिएट करणार. मी याला विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएट केलं तर dv बाय dt. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे यू हॅव टू मल्टिप्लाय बोथ साइड बाय डी बाय dt. डी बाय dt ना तुम्हाला दोन्ही साइडला काय करायचे, मल्टिप्लाय. सो डी बाय dt म्हणजे dv बाय dt इज इक्वल्स टू ए ओमेगा ॲज इट इज. इथे मी डी बाय dt कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय अशा प्रकारे मी इक्वेशन लिहिणार. हे लिहिल्याच्या नंतर आता मला हा फॉर्म्युला इथे रिप्लेस करायचा. हा दुसरा फॉर्म्युला तुम्हाला इथे लक्षात ठेवावा लागेल. बरोबर, तो साइनचा होता, ह्या कॉसचा आहे. तर हा एक फॉर्म्युला आहे. इथे नोट म्हणून लिहितो मी की हा फॉर्म्युला तुम्हाला इथे वापरायचा आहे. काय, डी बाय डी टी ऑफ कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. याला तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये रिप्लेस करायचंय. ओमेगा
ओमेगा इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. तर हे कॉसचं कन्व्हर्शन साइन मध्ये होते, ते साइनचं कन्व्हर्शन कॉस मध्ये होतं, हे कॉसचं कन्व्हर्शन साइन मध्ये होते आणि ते ओमेगा मल्टिप्लाय होते. पण इथे या फॉर्म्युल्यामध्ये इथे आपल्याला मायनस घ्यावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हिअर वी हॅव टू रिप्लेस दिस टर्म बाय दिस. बरोबर आहे. याच्यामध्ये या टर्मला तुम्हाला यानं काय करायचं, रिप्लेस करायचं. हा एक फॉर्म्युला तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा. हा फॉर्म्युला सविस्तर तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये पाहणार. बरोबर आहे. हा मॅथमॅटिक्स मध्ये पाहणार म्हणजे याला तुम्ही यानं काय करणार, रिप्लेस करणार. रिप्लेस केल्याच्या नंतर ही व्हॅल्यू तुम्हाला इथे ठेवायची. तर काय सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. ए इक्वल टू ए ओमेगा ऍज इट इज. या फॉर्म्युला याने रिप्लेस करा, काय होईल, मायनस ओमेगा इंटू व्हॉट, साइन ऑफ व्हॉट, ओमेगा टी प्लस फाय. अशा प्रकारे हा मायनस बाहेर घ्या, मायनस बाहेर घेतला. हा ए ऍज इट इज, ओमेगा इंटू ओमेगा म्हणजे काय होईल, ओमेगा स्क्वेअर इंटू व्हॉट, साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हे एक्सेलरेशनचा फॉर्म्युला तुमच्या समोर झाला. कोणता झाला एक्सेलरेशनचा फॉर्म्युला समोर, ए एक्सेलरेशन ए इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा. आता इथे काय केलं की आपण हा स्मॉल स्मॉल ए नेहमी ठिकाणी स्मॉल ए घेतला. ऍक्च्युली पुस्तकामध्ये त्याला कॅपिटल ए म्हणलेलं आहे. बरोबर. हे ऍक्सेलरेशन आहे. बरोबर आहे. हे काय ऍक्सेलरेशन आहे आणि याला अँप्लिट्यूड ए म्हणलेलं आहे. तर जिथे जिथे मी इथे अँप्लिट्यूड स्मॉल ए वापरलेलं आहे तर पुस्तकात तिथे तुम्हाला कॅपिटल ए दिसेल. बरोबर आहे. म्हणजे सांगताना सुरुवातीपासून त्याला स्मॉल ए घेण्यात आला. ऍक्च्युली ते काय कॅपिटल ए आहे म्हणून तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. इथे ऍक्सेलरेशनला मी ए म्हणलो आणि या अँप्लिट्यूडला सुद्धा मी स्मॉल ए म्हणलो. ऍक्च्युली हा ए पुस्तकामध्ये कॅपिटल ए, हा स्मॉल. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तीन फॉर्म्युले झालेला. एक्स तर आपला साइन मध्ये होता, व्ही आपण कॉस मध्ये काढला आणि ए डबल साइन मध्ये झाला. म्हणजे डबल तीन आपल्याकडे डेरिव्हेशन झाले. एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर तिन्ही फॉर्म्युले कसे काढले तुमच्या समोर आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये या तिन्हीच्या व्हॅल्यू तीन ओळीमध्ये दिलेले आहे. बरोबर आहे. वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, एक्सेलरेशनच्या तीन फॉर्म्युलेचं डेरिव्हेशन हे तीन ओळीमध्ये दिले. बरोबर आहे. हे फॉर्म्युल्याला मी तुम्हाला सांगितलं फक्त अगोदरच्या एक्सप्रेशन व्हेलॉसिटीच्या एक्सप्रेशन मध्ये तो फॉर्म्युला आणि याच्यामध्ये हा फॉर्म्युला, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि दोन फॉर्म्युल्याच्या दोन नोट तुम्ही हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. या फॉर्म्युल्याचं डिटेल तुम्हाला कळेल. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपण हा पाहिला, एक्स इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. याच्यावरून मी व्हेलॉसिटी काढली किती आली, ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आणि व्हेलॉसिटी वरून मी आता काय काढलं, एक्सेलरेशन ए इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंट साइन मध्ये, व्हेलॉसिटी कॉस मध्ये आणि एक्सेलरेशन पुन्हा साइन मध्ये. बरोबर आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट मध्ये साइन येतो, व्हेलॉसिटी मध्ये कॉस येतो, एक्सेलरेशन मध्ये पुन्हा साइन येते. डिस्प्लेसमेंट मध्ये इथे ए येतो, इथे ए ओमेगा येते आणि इथे ए ओमेगा स्क्वेअर येते. बरोबर आहे. एवढा जरा फरक लक्षात ठेवायचा. बाकी अँगलच्या व्हॅल्यू सारख्याच आहेत. अँगलच्या व्हॅल्यू ओमेगा टी प्लस फाय तो बदलत नाही. लक्षात ठेवा. वन्स अगेन इकडे लक्षात ठेवा. इथे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला झाला हा. बरोबर. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला झाला हा. त्याच्यानंतर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला झाला v इज इक्वल्स टू ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. बरोबर आहे. इथे साइनचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, कॉस मध्ये. आणि अशा पद्धतीने इथे ओमेगा फक्त मल्टिप्लाय आला. आणि ऍक्सेलरेशनचा ए फॉर्म्युला मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. अशा प्रकारचे तीन डेरिव्हेशन, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन तुमच्या पुस्तकामध्ये तीन वर्डमध्ये डायरेक्ट दिलेले. ऍक्च्युली डायरेक्ट न देता त्याला आपण अशा प्रकारे तीन डेरिव्हेशन मध्ये तीन वेळा आपण त्याला काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. सो दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन फॉर velocity, displacement and acceleration of the particle performing linear simple harmonic motion. आता हे झाल्याच्या नंतर आपण बऱ्याचशा दुसरी गोष्ट सुद्धा आपण पाहणार. आता velocity, displacement आणि acceleration च्या व्हॅल्यू आहेत. आता हे पाहत असताना आपल्याला याच्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू डिस्कस करायचे की डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनचे तीन फॉर्म्युले तर आपण पाहिले. तीन फॉर्म्युले पाहिल्याच्या नंतर, बरोबर आहे, तीन फॉर्म्युले पाहिल्याच्या नंतर आता आपल्याकडे जो पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो अशा पार्टिकलच्या दोन पोझिशन आपल्या डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे मीन पोझिशन आणि दुसरी म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन.
तर मेन पोझिशन वरती असणारी पार्टिकलची सिच्युएशन काय राहील आणि एक्स्ट्रीम पोझिशन वरती असणारी पार्टिकलची सिच्युएशन काय राहील, तिथे व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट ऍक्सेलरेशन मेन पोझिशन वर किती असेल आणि एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे कुठं कोणाची व्हॅल्यू जास्त असते, कुठं कोणाची व्हॅल्यू कमी असते, ह्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रीम व्हॅल्यू पाहिजे. एक्स्ट्रीम व्हॅल्यू म्हणजे जास्तीत जास्त एक्स्ट्रीम व्हॅल्यू वरती किंवा एक्स्ट्रीम पोझिशन वरती व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट ऍक्सेलरेशन किती असते आणि मेन पोझिशन वरती ती व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू किती असते. ह्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला हेच 3 इक्वेशन आपल्याला वापरायचे. कोणते 3 इक्वेशन वापरायचे? वन्स अगेन x a sin of omega t plus phi. This is nothing but the displacement of the particle performing linear simple harmonic. So नंतर हे velocity v is equals to a cos of omega t plus phi. इथे ओमेगा आहे तो सॉरी a ओमेगा cos of omega t plus phi हे झालं velocityचं एक्सप्रेशन. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन a is equals to काय राहते मायनस a ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा t प्लस phi. हे तिन्ही फॉर्म्युले आता आपण वापरले. तिन्ही फॉर्म्युले आपण पहिल्या डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशन हे दोन्ही इक्वेशन आपण डिराइव्ह केलेले आहेत. हे दोन्ही इक्वेशन डिराइव्ह करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की डिफरन्शिएशनचे त्याच्यामध्ये आपण 2 फॉर्म्युले वापरले जे तुम्हाला मी इथे बॉक्स करून सांगितले होते. ते 2 फॉर्म्युल्यावर कॉन्सन्ट्रेट व्हा. ते 2 फॉर्म्युले तुम्ही वापरले की तुम्हाला ह्याचं डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनचं तुम्ही अशा प्रकारचं तुम्ही फॉर्म्युला ते फॉर्म्युले तेवढ्या पुरते फक्त माइंड मध्ये लक्षात ठेवून तेवढ्या पुरते ते 2 डेरिव्हेशन समजून घ्या. त्याच्यानंतर त्या फॉर्म्युल्याचं डिटेल तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये पाहणार किंवा आपले जेव्हा रेग्युलर क्लासेस झाले तेव्हा आपण त्याच्यामध्ये सविस्तर आपण त्या तुम्हाला सविस्तर त्या गोष्टी आपण सांगू. सो दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. बरोबर आहे. आता याचा मला वापर करून मला पार्टिकल मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन वरती असताना मला त्याच्या गोष्टी मला फाइंड आउट करायच्या. बरोबर आहे. मला ह्या गोष्टी फाइंड आउट करत असताना मी काय करणार सगळ्यात पहिले मी डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत बोलणार. कशाच्या बाबतीत बोलणार? डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत. सो वी कॅन डिस्कस अबाउट द डिस्प्लेसमेंट. कशाच्या बाबतीत बोलायचं मला? डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट x is equals to a sin of omega t plus phi अशा प्रकारचं हे इक्वेशन. बरोबर आहे. हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. जर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असेल तर पार्टिकल जर स्वतःचं मोशन स्टार्ट करत असेल मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन पासून. बरोबर आहे. व्हेन पार्टिकल स्टार्ट द सिस्टम फ्रॉम मीन पोझिशन. कुठून स्टार्ट केलं पार्टिकल पोझिशन मोशन? मीन पोझिशन पासून जर पार्टिकल स्वतःचं मोशन परफॉर्म करत असेल तर आपण इथं पाहिलं ऍट टाइम t इक्वल टू 0 phi इक्वल टू 0 और pi. पाहिलं का आपण? आठवतं तुम्हाला? जर पार्टिकल स्वतःचं मोशन मीन पोझिशन पासून जर स्टार्ट करत असेल तर मीन पोझिशन पासून स्टार्ट केल्याच्या नंतर ऍट टाइम t इक्वल टू 0 घेतो आणि t इक्वल टू 0 घेत असताना त्या पार्टिकलचं फेज किती असतो? एक तर 0 असतो किंवा पाय असतो. आपण मागच्या पिरियड मध्ये पाहिलेलं आहे. मग हे जर पार्टिकल स्टार्ट द सिस्टम फ्रॉम मीन पोझिशन पार्टिकल मीन पोझिशन पासून स्वतःचं मोशन सुरू जर करत असेल तर टाइमची व्हॅल्यू 0 घ्या आणि फायची फेजची व्हॅल्यू सुद्धा 0 घ्या किंवा पाय घ्या. ही व्हॅल्यू जर मी याच्यामध्ये ठेवली तर x किती? सो x is equals to a into sin of omega into 0 plus 0 म्हणजे sin 0. बरोबर आहे. x is equals to a sin 0 sin 0 ची व्हॅल्यू 0 म्हणजे 0 मल्टिप्लाय बाय समथिंग आन्सर किती? 0 म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं? 0. म्हणजे व्हेन पार्टिकल स्टार्ट द सिस्टम फ्रॉम मीन पोझिशन देन डिस्प्लेसमेंट शुड बी मिनिमम. डिस्प्लेसमेंट किती राहते? मिनिमम असते. मिनिमम म्हणजे किती? तर 0. म्हणून पार्टिकल स्टार्ट द सिस्टम फ्रॉम द मीन पोझिशन देन द डिस्प्लेसमेंट शुड बी 0. ऍक्च्युअली डिस्प्लेसमेंट 0 घेऊनच आपण फाय 0 काढलेला आहे. आठवत असेल तुम्हाला तर मागच्या डेरिव्हेशन मध्ये पाहतो मी डिस्प्लेसमेंट पार्टिकलला जर स्वतःचं एसएचएम जर मीन पोझिशन पासून स्टार्ट केलं असेल तर डिस्प्लेसमेंट 0 घेतो तेव्हाच फाय 0 येते. बरोबर आहे. आता मला डिस्प्लेसमेंट काढायचे तर मी फाय 0 घेणार. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने एकावर दुसरी व्हॅल्यू कशी डिराइव्ह करायची हे लक्षात घ्या तुम्ही. पहिल्या मागच्या लेक्चर मध्ये आपल्याला फायची व्हॅल्यू 0 फायची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण डिस्प्लेसमेंट 0 घेतला. आता मला डिस्प्लेसमेंट काढायचे तर मी फायची व्हॅल्यू 0 घेणार. का? कारण पार्टिकल स्टार्ट द सिस्टम फ्रॉम मीन पोझिशन देन द फेज शुड बी 0 और पाय. ही कंडिशन तुम्हाला तिथे वापरावं लागेल व्हेन पार्टिकल स्टार्ट द सिस्टम फ्रॉम मीन पोझिशन आणि ही कंडिशन वापरलं तर डिस्प्लेसमेंट शुड बी मिनिमम. मग मला सांगा की डिस्प्लेसमेंट of any particle performing linear simple harmonic motion where it is start the SHM from mean position पासून जर SHM स्टार्ट होत असेल तर डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मिनिमम. डिस्प्लेसमेंट जर मिनिमम असेल तर डिस्प्लेसमेंट मिनिमम असताना तुम्हाला त्या गोष्टी डिस्प्लेसमेंट मिनिमम जर असेल तर कुठं मिनिमम असते तर पार्टिकल स्टार्ट द SHM फ्रॉम मीन पोझिशन. त्याच्यानंतर पार्टिकल हा झाला पहिला पॉईंट. त्याच्यानंतरचा सेकंड पॉईंट पार्टिकल स्टार्ट द SHM फ्रॉम
एक्स्ट्रीम पोझिशन. कुठून स्टार्ट केली? एक्स्ट्रीम पोझिशन. Particles start the system from extreme position. When particles start the system from extreme position, when t equal to 0, then phi is equals to, बरोबर, phi is equals to किती राहील? So phi is equals to at time t is equals to 0, then phi is equals to pi by 2 or 3 pi by 2. बरोबर. आठवते तुम्हाला? मग आता ही व्हॅल्यू जर मी इथे ठेवली तर व्हॅल्यू किती राहील? नाउ सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन दिस. सो x equal to, बरोबर, किती राहील? x equal to किती राहील? x equal to a into what? Sin of omega into 0 plus pi by 2. बरोबर आहे. म्हणजे sin pi by 2 किती राहील व्हॅल्यू त्याची? sin pi by 2. म्हणजे किती झाली? a into sin of pi by 2. sin pi by 2 म्हणजे what? sin pi by 2 म्हणजे 1. बरोबर आहे. sin pi by 2 म्हणजे किती? 1. sin pi by 2 म्हणजे sin 90. sin 90 म्हणजे किती? 1. म्हणून याची व्हॅल्यू 1. म्हणजे इथे व्हॅल्यू किती आली? a. means here x is equals to a into 1 म्हणजे x equal to किती? a. so this is nothing but the displacement of the particle at the extreme position. म्हणजे पार्टिकल ही व्हॅल्यू झाली मॅक्सिमम. ही व्हॅल्यू काय झाली? मॅक्सिमम. मग पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन वर जर गेला तर डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम. इकडे गेला तर फेज पाय बाय 2 असते, इकडे गेला तर फेज 3 पाय बाय 2 असते. मग आपण एकच घेऊन एक्सप्लेन केला. एक घेतला तर डिस्प्लेसमेंट किती आला? किती आला सगळा डिस्प्लेसमेंट? ए म्हणजे मॅक्सिमम. 0 आला का नाही? 0 आला तर मिनिमम, नॉन 0 आला तर मॅक्सिमम. बरोबर आहे की नाही? म्हणून लक्षात ठेवा की डिस्प्लेसमेंट ऍट द मीन पोझिशन इज मिनिमम, दॅट इज 0, आणि डिस्प्लेसमेंट ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन इज मॅक्सिमम म्हणजे प्लस ए किंवा मायनस ए. म्हणून व्हॉट इज अ डिस्प्लेसमेंट ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन? इट इज अ मॅक्सिमम. मॅक्सिमम म्हणजे किती? एक तर प्लस ए किंवा मायनस ए. म्हणून डिस्प्लेसमेंट शुड बी मॅक्सिमम ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन, दॅट इज नथिंग बट प्लस ए अँड minus a. So these are the two conditions. So this is the minimum value and this is the maximum value. Minimum value and maximum. So this is nothing but the explanation of displacement of the particle performing linear simple harmonic motion. जो पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्याच्या डिस्प्लेसमेंटच्या दोन व्हॅल्यू पाहिल्या आपण, मॅक्सिमम आणि मिनिमम. तर डिस्प्लेसमेंट जो पार्टिकल मीन पोझिशन वरती असतो तर डिस्प्लेसमेंट हॅव मिनिमम व्हॅल्यू, आणि जर तो एक्स्ट्रीम पोझिशन वरती असेल तर डिस्प्लेसमेंट शुड बी मॅक्सिमम. आपल्याला माहिती आहे की पार्टिकल हा मीन पोझिशनच्या डायरेक्ट एक्स्ट्रीम पोझिशन वर गेला तर डिस्प्लेसमेंट मॅक्सिममच होईल. एक तर प्लस होईल, प्लस ए होईल किंवा मायनस होईल. म्हणजे प्लस ए आणि मायनस ए जे असते तर डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम झालं. तर डिस्प्लेसमेंट जर मॅक्सिमम होत असेल तर तिथे एक्स्ट्रीम पोझिशन असते आणि डिस्प्लेसमेंट जिथे 0 असते म्हणजे मिनिमम असते, तिथे कोणती पोझिशन असते? मीन पोझिशन. सो डिस्प्लेसमेंट शुड बी मिनिमम ऍट द मीन पोझिशन and displacement should be maximum at the extreme position. So these are the values of extreme and mean position of the particle performing linear simple harmonic motion. लक्षात घ्या डिस्प्लेसमेंटच्या दोन व्हॅल्यू, मिनिमम आणि मॅक्सिमम. मिनिमम किती? तर 0. मॅक्सिमम किती? तर a. मिनिमम 0 कुठं? मीन पोझिशनला. मॅक्सिमम कुठं? एक्स्ट्रीम पोझिशनला. म्हणजे किती? प्लस ए किंवा मायनस ए. ह्याच गोष्टी याच्यामध्ये कन्फ्युजन. वन्स अगेन या एवढ्या डेरिवेशन मध्ये कन्फ्युजन काय? व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन? x इक्वल टू a sin ऑफ ओमेगा t प्लस फाय. बरोबर आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू किती? प्लस ए किंवा मायनस ए. कुठे? एक्स्ट्रीम पोझिशन. मिनिमम व्हॅल्यू किती? 0. कुठं? मीन पोझिशन. सो दिस इज द कन्क्लुजन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. नाउ वी हॅव टू डिस्कस what the velocity of the particle performing linear simple harmonic motion. आता आपण काय पाहणार? velocity. So what is the value of velocity? We know that. What is the formula for velocity of the particle? जसं आपण डिस्प्लेसमेंटच्या मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन वरती मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढली, बरोबर आहे, तसंच आपण कुठली व्हॅल्यू काढणार? व्हेलॉसिटी. सो वी नो दॅट व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल? v is equals to omega into under root of a square minus omega square. ही एक व्हॅल्यू प्लस मायनस. बरोबर. सो दिस इज नथिंग बट द फॉर्म्युला फॉर वेलोसिटी. व्हेन पार्टिकल स्टार्ट द SHM फ्रॉम द मीन पोझिशन, when particles start the SHM from mean position, then at time t equal to 0, at time t equal to 0, जेव्हा पार्टिकल हा मीन पोझिशन वरती असतो तेव्हा, बरोबर. when particles start the SHM from mean position at time t equal to 0, displacement should be 0. बरोबर आहे की at time t equal to 0 ला डिस्प्लेसमेंट किती असते? 0. का? कारण या फॉर्म्युल्यामध्ये t नाही पण x आहे. बरोबर आहे की x आहे की नाही? सो when particles start the SHM from mean position, then at time t equal to 0, x equal to 0, substitute this both the value in this. So what is v? v equal to plus minus omega into under root of a square. A square and here the pi, v is equals to plus minus a omega. So this is nothing but the
झिरो आली का व्हॅल्यू? पार्टिकल स्टार्ट द सिस्टम फ्रॉम मेन पोझिशन, व्हॅल्यू झिरो आली का नाही? म्हणजे ही कशी झाली? मॅक्झिमम आहे. ही कशी झाली? मॅक्झिमम. सो दिस इज द मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल व्हेन इट स्टार्ट फ्रॉम द मेन. पार्टिकल जर मेन पोझिशन पासून निघाला तर तो जास्त व्हेलॉसिटी घेऊन निघतो, हे लक्षात घ्या. पार्टिकल इथून सुरू झाला तर जेव्हा तो स्वतःचं मोशन स्टार्ट केलं तो व्हेलॉसिटी जास्त घेऊन निघतो. जास्त घेऊन निघतो म्हणजे जर मला की 10 एवढ्या व्हेलॉसिटीनं जर तो निघला तर 10, 9, 8, 7, 6, 5, 4 म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनवर जाऊन झिरो होतो. म्हणजे व्हेलॉसिटी एक्स्ट्रीम पोझिशनवर किती असणार? झिरो होतं. मॅक्झिमम कुठे झाली? मिड पोझिशन, कारण तो जास्त व्हेलॉसिटी घेऊन निघतो ना. जो पार्टिकल एसएचएम परफॉर्म करतो तो जर मीन पोझिशन पासून निघाला तर तो जास्त व्हेलॉसिटी, म्हणजे मीन पोझिशनवर व्हेलॉसिटी कशी असते? मॅक्झिमम. म्हणूनच याची व्हॅल्यू झिरो आली का? नाही, म्हणून नॉन झिरो आली. म्हणून त्याची व्हॅल्यू मेन पोझिशनवर व्हेलॉसिटी किती असते? मॅक्झिमम. आणि मॅक्झिमम असते मग असते किती? तर प्लस मायनस ए. प्लस ए ओमेगा इकडे पॉझिटिव्ह डायरेक्शन आणि मायनस ए ओमेगा निगेटिव्ह डायरेक्शन. अशा प्रकारची एक्सप्रेशन फॉर velocity of the particle performing linear simple harmonic motion. Now particles start the system from extreme position. Particles start the motion from extreme position वरती असताना time t equal to 0, x equal to plus minus a. Extreme position वर x ची व्हॅल्यू किती? प्लस मायनस a. mean position वर डिस्प्लेसमेंट किती? 0. एक्स्ट्रीम पोझिशन वर डिस्प्लेसमेंट किती? बघू किती येते व्हेलॉसिटी. बरोबर आहे. मग किती राहील? v equal to प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 म्हणजे व्हेलॉसिटी किती? 0. व्हेलॉसिटी 0 आली म्हणजे किती आली? मिनिमम. बरोबर आहे की नाही? व्हेलॉसिटी किती आली? मिनिमम. म्हणजे व्हेलॉसिटी मिनिमम. बरोबर आहे. व्हेलॉसिटी किती? मिनिमम. व्हेलॉसिटी मिनिमम आली म्हणजे इथे जर मी x इक्वल टू प्लस मायनस ए ठेवतो व्हेलॉसिटी किती आली? 0. म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी कुठे? एक्स्ट्रीम पोझिशन. मॅक्झिमम व्हेलॉसिटी किती? मीन पोझिशन. बरोबर. मॅक्झिमम व्हेलॉसिटी म्हणजे किती? प्लस मायनस ए. मिनिमम व्हेलॉसिटी म्हणजे किती? 0. कुठं? एक्स्ट्रीम पोझिशन. मॅक्झिमम व्हेलॉसिटी किती? ऍट द व्हॉट? मीन पोझिशन वरती व्हेलॉसिटी जास्त, एक्स्ट्रीम पोझिशन वरती व्हेलॉसिटी कमी म्हणजे 0. अशा प्रकारचे हे दोन डेरिव्हेशन्स. सो दीज आर द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी. दिस आर द मॅक्झिमम व्हॅल्यू and these are the minimum value. What is here is the maximum velocity at the mean position. Where is the velocity minimum? At the extreme position. Mean position वरती velocity जास्त, extreme position वरती velocity ही कमी आहे. अशा प्रकारचा this is nothing but the expression for velocity of the particle performing linear simple harmonic motion. लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला तुम्ही पाहा. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला पाहत असताना डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती x इक्वल टू a sin of omega t plus phi. परंतु x ची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू किती? डिस्प्लेसमेंट जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती असतो? डिस्प्लेसमेंट ही जास्तीत जास्त प्लस मायनस ए असतो आणि मिनिमम हा 0 असतो. तर मिनिमम कुठे असतो? तर मीन पोझिशन वरती. मॅक्झिमम कुठे असतो? तर एक्स्ट्रीम पोझिशन. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? v इक्वल टू ओमेगा व्हॉट? प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर व्हेलॉसिटीची मॅक्झिमम व्हॅल्यू किती? प्लस मायनस ए ओमेगा. मॅक्झिमम व्हॅल्यू किती? प्लस मायनस ए ओमेगा. ही कशी असते? जास्त. कुठं असते ही? जास्त. मीन पोझिशन. बरोबर. मिनिमम किती असते? 0. कुठं असते मिनिमम? ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन. अशा पद्धतीने मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू पण ती सुद्धा आपण फाइंड केली आहे. नाउ नेक्स्ट वी हॅव टू डिस्कस अबाउट द ऍक्सेलरेशन. आता आपल्याला काय पाहायचं? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण शिकू. व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन? So what is the formula for acceleration? Acceleration A is equals to minus omega square x. Minus omega square x. A equal to minus omega square x. This is the acceleration of the particle. When particles start the system from mean position. When particles start the system from mean position, then at time t equal to 0, x equal to 0. बरोबर. मेन पोझिशन वरती ह्या व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 0 ठेवा. a काय ती 0 म्हणजे ऍक्सेलरेशन मीन पोझिशन वरती ऍक्सेलरेशन किती? 0. म्हणजे 0 म्हणजे किती व्हॅल्यू? मिनिमम. म्हणजे ऍक्सेलरेशनची मिनिमम व्हॅल्यू कुठे असते? मीन पोझिशन वर. मिनिमम म्हणजे किती? 0. बरोबर आहे की? त्याच्यानंतर ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन वरती ऍट टाइम t इक्वल टू 0, x इक्वल टू प्लस मायनस a. बरोबर आहे की? प्लस मायनस ठेवा. प्लस मायनस प्लस a ठेवलं तर काय? ऍक्सेलरेशन a इक्वल टू मायनस प्लस
ओमेगा स्क्वेअर ए, बरोबर आहे की. सो दिस इज नथिंग बट द ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू मॅक्झिमम. ही कशी झाली? ऍक्सेलरेशन मॅक्झिमम कुठे असते? एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये. मिनिमम किती असते? मेन पोझिशन. ऍक्सेलरेशनच्या दोन व्हॅल्यू, मॅक्झिमम आणि मिनिमम. ऍक्सेलरेशन इज मॅक्झिमम कुठे असते? ऍक्सेलरेशन मॅक्झिमम कुठे असते? एक्स्ट्रीम पोझिशन. ऍक्सेलरेशन मिनिमम कुठे असते? मिनिमम म्हणजे 0, मॅक्झिमम म्हणजे प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू ए. सो दिस इज नथिंग बट द एक्सप्लेनेशन फॉर. आपण व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ऍक्सेलरेशनच्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू, बरोबर आहे की. एक्सप्रेशन आपण मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू पाहतो. मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू पाहत असताना डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला x = a sin of ओमेगा टी प्लस फाय. याच्या मॅक्झिमम आणि मिनिमम. मिनिमम व्हॅल्यू किती? 0. मॅक्झिमम किती? प्लस मायनस टी. आलं लक्षात? समजलं? नाव नेक्स्ट वन. हा झाला पहिला फॉर्म्युला. हा झाला दुसरा. व्हॉट इज दुसरा फॉर्म्युला? व्हेलॉसिटी v = प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. याच्या दोन व्हॅल्यू, मॅक्झिमम आणि मिनिमम. मॅक्झिमम आणि मिनिमम. मॅक्झिमम किती? प्लस मायनस ए ओमेगा. मिनिमम किती? 0. बरोबर आहे? बरोबर. त्याच्यानंतरचा फॉर्म्युला पाहिला तर कोणता? ऍक्सेलरेशन. ए = मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. याच्या व्हॅल्यू मॅक्झिमम ए मॅक्स ए मॅक्स आणि ए मिनिमम. मॅक्झिमम किती? मायनस प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ए आणि मिनिमम किती? मिनिमम किती? 0. अशा डिस्प्लेसमेंट आणि ही मॅक्झिमम, डिस्प्लेसमेंट मिनिमम, ही मॅक्झिमम, ही मिनिमम, मॅक्झिमम मिनिमम, मॅक्झिमम मिनिमम. ह्या व्हॅल्यू खूप खूप महत्वाच्या आहेत, बरोबर आहे. ह्याच आपण डिराइव्ह केले. बरं, डिस्प्लेसमेंटची मिनिमम व्हॅल्यू कुठे असते? मीन पोझिशन. ही कुठे असते? एक्स्ट्रीम पोझिशन. ही मॅक्झिमम कुठे असते? मीन पोझिशन. ही कुठे असते? एक्स्ट्रीम पोझिशन. ही कुठे असते? मीन पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन. ही कुठे असते? मीन. So these are the maximum and minimum value of the particle performing linear simple harmonic motion. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या पुस्तकात व्यवस्थितरित्या तुम्ही याला पहा. व्हॅल्यू कशा मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढलाय त्याला अंडरलाईन करा. दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात फक्त एवढंच ठेवायचंय, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला हा, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला हा, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला हा. बरोबर. कन्क्लुजन सांगतो 2च मिनिटात लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन हे फॉर्म्युले आपण मागच्या पिरियडला डिराइव्ह केलेले. याची मॅक्झिमम व्हॅल्यू प्लस मायनस ए, मिनिमम व्हॅल्यू 0. याची मॅक्झिमम व्हॅल्यू प्लस मायनस ए ओमेगा, मिनिमम व्हॅल्यू 0. याची मॅक्झिमम व्हॅल्यू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए, मिनिमम व्हॅल्यू 0. ही कुठं असते? मीन पोझिशन, एक्स्ट्रीम, मीन, एक्स्ट्रीम, अशा प्रकारे कुठं जास्त आणि कुठं कमी असते ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पहा आणि पाहिल्याच्या नंतर ऑब्झर्व करा. सो दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. करेक्ट. अशा प्रकारचं तुम्ही याची सविस्तर चर्चा करा. हा व्हिडिओ एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा पहा. बरोबर. मॅक्झिमम गोष्टी मी याच्या समोर तुम्हाला पहिले पुस्तकातून ह्या सगळ्या गोष्टी, पुस्तकात हा पॉईंट जरी शॉर्ट असेल तरी तुम्ही त्याला एक्सप्लेन करत असताना स्टेप बाय स्टेप समजून घेणे त्याला जास्त वेळ जातो. बरोबर आहे. आणि याच्यावरती 1 किंवा 2 किंवा 3 MCQ नेहमी प्रत्येक परीक्षेत विचारल्या जातात. मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू तर विचारतात, ते कुठे असतात ते सुद्धा असं विचारतात. मग जर थिअरी आपल्याला परफेक्ट समजली मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यूची आणि जर याचे फॉर्म्युले जर समजले तर क्वेश्चन कसाही विचारला तर आपल्याला एक्झॅक्टली व्हॅल्यू काय करता येते, आयडेंटिफाय करता येते आणि त्या व्हॅल्यूवरून आपण कोणती गोष्ट आपण काय करतो, फाइंड आउट करू शकतो आणि कोणत्याही क्वेश्चनचा आपण आन्सर काय करू शकतो, काढू शकतो. तर हा व्हिडिओ व्यवस्थित एकदा पहा. हा पाठ झाला की याच्या पुढच्या पार्टमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी रिपीट करून पुढचा पार्ट तुमच्या समोर मांडतो. ओके, थँक्यू.